सर, हे मूळव्याध काय आहे हे आपल्याला बऱ्यापैकी चांगलं कळालेलं आहे. तर मूळव्याधाला होणारे नेमकं कारण काय असतात ह्याच्याबद्दल बोलू शकाल का? हो, मूळव्याध होण्यासाठी बरीच कारणं आहेत, पण सर्वात महत्वाचं आणि इम्पॉर्टंट कारण जे आहे ते म्हणजे बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन. दुसरे कारण म्हणजे तुमचा आहार, विहार, तुम्ही किती वेळ बसताय, तुम्ही काय खाताय, तुम्ही टॉयलेटला किती वेळ बसताय, तुम्ही किती कुथताय, या सर्व गोष्टींवर तुमचा मूळव्याधाचा आजार ठरतो. ओके. कॉन्स्टिपेशन व्यतिरिक्त आणखीन काय काय कारणामुळे तुम्हाला मूळव्याध होऊ शकतं ह्याच्याबद्दल काही सांगू शकाल का सर? कॉन्स्टिपेशन व्यतिरिक्त होणारी कारणं म्हणजे लॉंग सिटिंग. लॉंग हे सिटिंग. आजकालचं फार सर्वात म्हणजे कॉमन कॉज दिसतंय. लॉंग सिटिंग, कॉन्स्टिपेशन आणि स्पायसी फूड, हे जर तीन गोष्टी एकत्र असतील तर मग 100% मूळव्याध. फास्ट फूड जो असतो त्याच्यामध्ये मैद्याचे प्रोडक्ट, बेकरी प्रोडक्ट, पिझ्झा, विकेंड आहे आज पिझ्झा खाऊ, थोडीशी पार्टी होते, त्याने डिहायड्रेशन होतं. मग हे पार्टी, पिझ्झा आणि हे फास्ट फूड, जंक फूड, लेट नाईट पार्टीज, झोप कमी, या सर्व गोष्टींमुळे आपल्या पचन संस्थेवर त्रास पडतो आणि मग मूळव्याध उद्भवतो. आता बद्धकोष्ठतामध्ये मूळव्याध होतो असं तुम्ही सांगितले, असं नेमकं का बरं होतो? बद्धकोष्ठता होते म्हणजे आपण कुथतो, प्रेशर देतो. आता हे जे रक्तवाहिन्या असतात त्यांना वॉल नसतात, त्यांना काही प्रोटेक्शन नसतं. मग जेव्हा आपण हे कुदतो, प्रेशर देतो, हे सर्व प्रेशर डायरेक्ट त्या रक्तवाहिन्यावर पडतं आणि मग त्या रक्तवाहिन्या प्रोलॅप्स व्हायला लागतात आणि मग मूळव्याधचा त्रास. म्हणजे तिथं असलेली जी काही कुशन आहे त्या कुशनवरती प्रेशर पडत पडत त्यांची सुजन होतो आणि ते बाहेर यायला चालू होतात, ब्लिडिंग करायला चालू होतात. बरोबर. पेनलेस ब्लिडिंग असतो. बरोबर. ओके.